असं तिकडे मागे शूट चालू आहे आणि मी मस्त इकडे टाईमपास करते कारण की गाईंसोबत काही वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज वाजतात आता 7 वाजतात आणि आता मस्त उठलं वगैरे आता आंघोळ वगैरे करून शूटला जाईल कारण की आज आहे शूट इथं पुण्यामध्ये. मागे जे आपलं चाफला जे शूट झालं सो त्याचा जो अर्धा राहिलेला पॅच होता तो पॅच आपल्याला इकडे पुण्यात कंप्लीट करायचा. सो त्याच्यामुळे आता पटकन आवरून निघायचं आहे कारण की मला 8:30पर्यंत A few moments later. पोहोचायचं तिकडे ऑन लोकेशनवरती. ॲक्च्युली गावाकडचं सगळं शूट होतं पण काही पॅच वर्क होतं त्याच्यामुळे मग ते पुण्यातच लोकेशन शोधून ते इथंच करायचं नाही तर त्याचं आधीचं शूट हे सगळं भीमाशंकरकडे झालं आहे. त्यामुळे आता पुढचं शूट इथं पुण्यामध्ये होणार. त्याला आपण पटपट आवरूयात आणि मग निघूयात कारण की उशीर होईल असं वाटतंय मला कारण की आता बराच उशीर झाला आहे. सो चला आपण आवरूयात आणि निघूयात. तर तुम्हाला मी आता डायरेक्ट सेट लोकेशनलाच भेटतो कारण की शूटचं लोकेशन पण आज छान असणार आहे कारण की गायांचा गोठा वगैरे असं ओपन गोठा वगैरे अशा टाईपमध्ये शोधला आहे. सो तशा ठिकाणी शूट असणार आहे. सो जाऊया, थोडीशी मजा येणार आहे आज. अच्छा, ठीक है. असं तिकडे मागे शूट चालू आहे आणि मी मस्त इकडे टाईमपास करते कारण की गाईंसोबत कारण की गाईंची पिल्लं आहेत ती खरंच खूप भारी असतात. मजा येते बघायला त्यांच्यासोबत. त्याच्यामुळे मी ॲक्च्युली इकडे आलो आहे आणि ॲक्च्युली मगाशी माझा इथेच सीन झाला आहे. तसंच मजा मस्ती करत आणि कुठून लोकेशन शोधून काढतात. म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी असे ओपन गोठ्या वगैरे तुम्ही बघता मागे इकडे मोठमोठ्या मिळी आहेत पण ते सगळे अवॉइड होण्यासाठी एवढ्या अशा ठिकाणी हे लोकेशन निवडले की इथून अजिबात कुठलीही बिल्डिंग दिसत नाही. प्रॉपर जंगल वाटतं आणि प्रॉपर गावाकडचं वाटतं. इकडे फक्त तो रोड सोडला तर बाकी काहीही दिसत नाही इकडे मागे. पूर्ण गावाकडचं लोकेशन वाटतं आणि ॲक्च्युली ही आहे पुण्याच्या मध्यभागी हे लोकेशन. कोणी विश्वासही बसणार नाही. एवढे जबरदस्त असे लोकेशन वगैरे शोधून काढतात जेव्हा अशा ठिकाणी शूट वगैरे करायचं असेल ना तर अशा प्रकारचे लोकेशन वगैरे शोधून काढतात आणि मग अशा ठिकाणी शूट करतात. आता प्रॉपर ॲक्च्युली इथं सीन काय होतं की शेतकऱ्याचा मुलगा दाखवला आहे आणि शेतकऱ्याचा मुलगा जो असतो तो गोठ्यामध्ये जातोच वगैरे तर त्या टाईपचे सीन वगैरे आहे तिथे. त्याच्यामुळे मजा येते आणि या गुरांसोबत आपण काम करतो असं खूप मजा येते म्हणजे जनावरांसोबत किंवा अशा प्राण्यांसोबत काम करायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाईचं वासरू मला प्रचंड आवडतं आणि ते 2 वासरं आहेत तिकडे. ठीक आहे, इकडे एक आणि इकडे एक. आल्यापासून मी मस्त वासरांसोबत खेळतो कारण की मजा असते गावाकडचं शूट करणं. ॲक्च्युली हे गावाकडं नाही आहे पुण्यातच आहे पण लोकेशन मस्त शोधून काढले. सो बघूयात आता यानंतर माझा सीन लागेल बरं कदाचित कॉस्ट्यूम चेंज वगैरे असेल कारण की आत्ता माझा गाईंसोबतचा सीन होता. सो इथून पुढे गावात वगैरे असले सो त्यावेळेस चेंज होईल. सो भेटत पुढे. इकडे लोकेशन आहे पुढे आणि तिकडे ॲक्च्युली शूट आहे ते सगळं. आणि आता म्हणजे ॲक्च्युली हे शूट आहे या खडकावरती. सो बघूयात आता कसं. ही आहे नदी आहे आणि इकडे चालू यस चल रहा है मस्त इकडं. आता मस्त चेंज करून आम्ही आता दुसऱ्या लोकेशनला चालत म्हणजे दुसरा सीन आणि आता हा चेंज केलेला आहे आणि आता हा सीन पण नदीवरचाच आहे. म्हणजे सगळं शूट इकडलं गावाकडचं त्याच्यामुळे आता हे पण इकडलंच असणार आहे. सो आता चाललो आम्ही आणि तुम्ही बघता इकडे मागे इकडं चाललं आहे ॲक्च्युली नदीवरचं शूट. मस्त असं गाईच्या गोठ्यात शूट चालू आहे आमचं आणि मस्त असं म्हणजे गाईचा गोठा म्हणजे हा ओपन गोठा आहे. म्हणजे गाईच्या गोठ्यांचे पण वेगळे प्रकार असतात. म्हणजे छतामध्ये ठेवलेले असतात ते वेगळे गोठे आणि हे ओपन गोठा म्हणतात त्याला. म्हणजे गाई बऱ्याच एवढ्या सर्कलमध्ये फिरू शकतात कुठे पण बांधलेल्या नसतात शक्यतो. परंतु आत्ता दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे ते जे काका होते ते आत्ता बांधून गेलेत. असं मस्त ओपन गोठा आहे आणि ॲक्च्युली काय आज आमचं शूट या गोठ्यामध्ये म्हणजे काय शेतकऱ्याचं बॅकग्राऊंड दाखवलं त्याच्यामुळे या गोठ्यामध्ये शूट आहे आणि या गाईंची मजा येते म्हणजे असं शूट वगैरे करायला गाईच्या गोठ्यामध्ये वगैरे. आणि हा सगळा गोठा आणि इथे ॲक्च्युली शूट तिकडं तर तिकडं लोक दिसतात तिकडे शूट चालू आहे आणि मी इकडे आलो मस्त कारण मगाशी माझं इथे शूट झालं या गुरांमध्ये किंवा या गाईंमध्ये.
ॲक्च्युली आत्ता आलो आहे शूट करून आणि खरंच खूप खूप कंटाळा आला आहे. खूप कंटाळा आला म्हणजे जास्त शूट नव्हतं, साधारणपणे लवकरच संपलं. म्हणजे आता दुपारचे 5 वाजतात आणि आता इव्हिनिंगचे आणि शूट संपले आणि घरी पण आलो आहे. पण इतकं ऊन होतं आणि इतकं उन्हाचं भयानक असं ऊन लागत होतं आणि त्यामध्ये आम्ही शूट केलं आणि उन्हामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इनडोअर काहीच नव्हतं, सगळं आउटडोअर होतं. त्यामुळे जास्त ऊन लागलं, जास्त ऊन लागलं. त्यामुळे घरी आल्याच्यानंतर अशी फक्त थंड पाणी पिऊन झोपायची इच्छा होती. म्हणजे एवढं गरम होतं, तर एवढं बाहेर भयानक ऊन आहे. आणि आत्ता आम्ही घरी पोहोचतो आहे आणि तुम्ही बघाल बाहेर खूप जोरात पाऊस होतो आहे, खूप जोरात. चालेल, मी तुम्हाला हा पाऊस दाखवतो आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो, कारण की आज खूप दमलो. त्यामुळे तुम्ही मस्त पाऊस एन्जॉय करा. आणि जर तुम्हाला असे शूटचे ब्लॉग बघायचे असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आपण शूटचे ब्लॉग बनवूयात.